अनिश्चित काळात निश्चित यश कसं मिळवायचं? मित्रांनो, सध्या लॉकडाऊनमुळे आणि कोरोना क्रायसिसमुळे करिअर पासून ते बिझनेस पर्यंत जवळपास प्रत्येक क्षेत्र प्रभावित झालेलं आहे. आर्थिक संतुलन बिघडतंय, आर्थिक समस्या उद्भवतायत, करिअरमध्ये पुढे काय करावं याबद्दल संभ्रम आहे, स्ट्रेस वाढतोय, टेन्शन वाढताय आणि पुढे काय करावं याबद्दलची लाईन क्लिअर होत नाहीये. मित्रांनो, स्ट्रेस आणि टेन्शनचा विषय जर असेल तर ऑलरेडी त्याच्याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ याआधी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. पण या डेटला, या पॉइंटला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की सध्याचा काळ अनिश्चित आहे आणि अनिश्चित काळात निश्चित यश कसं मिळवायचं. तर मित्रांनो, आजचं सेशन आपण त्याच्यासाठीच डेडिकेट केलेलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, बारकाईने पहा. थोडासा किंचित मोठा इतर व्हिडिओज पेक्षा आहे, पण 100% हेल्प तुम्हाला हा व्हिडिओ करणार आहे. पुढे जाण्याच्या आधी सगळ्यात आधी लक्षात ठेवा की असंभव आणि अशक्य गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही परिस्थितीला तुमच्यावर स्वार होऊ देता. तुमच्यासोबत काय होणार आहे, काय होणार नाही याचं सर्वत्र नियंत्रण फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. येणारा काळ हा विषमतेचा काळ आहे. कसोटीच्या विषम वातावरणातच आपण घडत असतो आणि इतिहास देखील रचत असतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट बारकाईने लक्षात ठेवायची आहे की काळ अनिश्चिततेचा जरी असला तरी आपण निश्चित यश मिळवू शकतो. पण हे करत असताना अनिश्चित काळामध्ये 4 मुख्य धोके नेहमी उद्भवतात किंवा 4 मुख्य प्रॉब्लेम्स नेहमी येतात. तर हे 4 नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत ते जाणून घेऊया. यातला पहिला प्रॉब्लेम आहे अनेबल टू इम्प्लिमेंट. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे अनेबल टू ट्रस्ट. तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे अनेबल टू कॉन्सन्ट्रेट. आणि चौथा प्रॉब्लेम आहे अनेबल टू बी फिअरलेस. तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया की हे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि यामुळे कसं आपण अपयशाच्या जवळ जातो. अनिश्चिततेच्या काळामध्ये भय निर्माण होतात, भीती निर्माण होतात, इनसिक्युरिटीज निर्माण होतात, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन्स निर्माण होतात, लोक प्रोक्रॅस्टिनेट करतात, चालढकल करतात, हेजिटेट करतात. त्यामुळे प्लॅन्स इम्प्लिमेंट होत नाहीत. प्लॅन्स इम्प्लिमेंट होत नाहीत, परिणामी आपल्याला येतं ते अपयश. मुळात अनिश्चिततेच्या काळामध्ये हे नेहमीच असं होत असतं की हा धोका उद्भवतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण हे धोके ओळखून घेतोय, ज्याच्यामुळे आपल्याला कसं यश मिळवायचंय हे देखील शिकता येईल. व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये, येणाऱ्या पार्टमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की ही समस्या आपण कशा पद्धतीने टॅकल करायची आणि कसं यश हे खेचून आणायचं. दुसरी समस्या अनिश्चित काळामध्ये जनरेट होते ती म्हणजे ट्रस्ट, अनेबल टू ट्रस्ट. मित्रांनो, अनिश्चित आणि बेभरोशाच्या काळामध्ये नेहमीच आपला स्वतःवरचा विश्वास हा घसरणीला लागतो. जर असं झालं तर मग आपल्या व्यवसायावरचा विश्वास आणि आपल्या सेवांवरचा विश्वास देखील कमी व्हायला लागतो. मला सांगा, जर आपण स्वतःवरचाच विश्वास गमावून बसलो तर लोक आपल्यावर, आपल्या व्यवसायावर, आपल्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवतील का? त्याच्यामुळे अनिश्चिततेच्या काळामध्ये स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवणं हे देखील एक मोठं चॅलेंज आहे आणि ते कसं करायचंय हे आपण येणाऱ्या पार्टमध्ये बघणारच आहोत. पण आपल्याला हा धोका ओळखायचा आहे. आपल्याला स्वतःवरचा विश्वास हा टिकून ठेवायचा आहे, तो वाढवायचा आहे. जेव्हा आपण हे करू तेव्हाच आपण निश्चित यशाकडे वाटचालही करू. अनिश्चित काळामध्ये तिसरी समस्या जी उद्भवते किंवा तिसरा मोठा प्रॉब्लेम जो उद्भवतो तो आहे अनेबल टू कॉन्सन्ट्रेट. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही, एकाग्रचित्त होत नाही, तेव्हा आपण भरकटतो आणि आपण भरकटतो की आपलं संतुलन आपण गमावतो. म्हणजे आपण कुठल्याच गोष्टीमध्ये प्रॉपरली फोकस करू शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की अनिश्चिततेच्या काळामध्ये खूप काही करण्यासाठी किंवा झटपट करण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळेस खूप सारी कामं केली जातात. एकाच वेळेस खूप साऱ्या कामामध्ये लक्ष केंद्रित केलं जातं. पण असं करूनही आपल्याला ऐच्छिक यश, अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळत नाही. केव्हाही जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जास्त काम एकाच वेळेला करत असता त्यावेळेस तुम्ही कोणत्याही एका कामामध्ये 100% परफॉर्मन्स किंवा 100% कॉन्सन्ट्रेशन देऊ शकत नाही. परिणामी
यश मिळण्याची जी शक्यता आहे ती तितकीच कमी कमी होत जाते. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की अनिश्चिततेच्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकदाच करत बसल्यापेक्षा एका वेळेस एक गोष्ट एका गोष्टीवर फोकस आपण जर ठेवला तर आपले अचिव्हमेंट्स हे नक्कीच वाढतात. तितकंच नाही तर आपण संतुलित राहतो, आपण कॉन्फिडंट राहतो, आपण ट्रॅकवर राहतो आणि आपण अनिश्चित काळात देखील निश्चित यश मिळण्याच्या मार्गावर वाटचाल करतो. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देखील टिकवायचं आहे, कारण अनिश्चिततेच्या काळामध्ये वी आर अनेबल टू कॉन्सन्ट्रेट आणि असं जर झालं तर आपले भरकटण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. चौथी समस्या अनिश्चिततेच्या काळात उद्भवते ती म्हणजे अनेबल टू बी फिअरलेस. भीतींमुळे आपली आर्थिक घसरण होते, आर्थिक घसरणीमुळे मानसिक घसरण होते, मानसिक घसरण झाल्यामुळे आपल्याला व्यवसायात किंवा करिअरमध्ये किंवा पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये देखील प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवायचा आहे की भीती जनरेट होणं, निर्माण होणं ही कदाचित अनिश्चिततेच्या काळामधली एक कॉमनशी गोष्ट आहे. ती प्रत्येकासोबत घडणार आहे. त्याच्यामुळे मलाच होतंय किंवा आता मी काय करणार या संभ्रमात कधीही पडू नका. ही भीती कशी घालवायची, याच्यावर कसं सोल्युशन काढायचं, कशी ही भीती पळवायची ते आपण व्हिडिओच्या येणाऱ्या काळात पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी शांत चित्ताने पूर्णपणे पहा, बारकाईने ऐका, कारण यामधल्या गोष्टी तुम्हाला 100% हेल्पफुल या ठरणार आहेत. तर हे 4 मुख्य प्रॉब्लेम्स आपण पाहिले जे आपल्याला अनिश्चिततेच्या काळामध्ये मॅक्सिममली येतात. आता यानंतर आपण पाहणार आहोत तो पुढचा पार्ट. त्याच्यामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचंय की आपण हे प्रॉब्लेम्स काउंटर करून निश्चित यशाकडे कसं वळायचं. मित्रांनो, अनिश्चिततेच्या काळात निश्चित यश मिळण्यासाठी आपल्याला 4 इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचे आहे. पहिली गोष्ट, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रायोरिटीज. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, रिबिल्ड ट्रस्ट. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे मॅक्सिमम आउटपुट ऑफ मिनिमम रिसोर्सेस. आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे डबल युअर बोल्डनेस. तर हे 4 पॉइंट्स आपण जे 4 धोके पाहिले होते, 4 प्रॉब्लेम्स पाहिले होते, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला हे महत्वाचे आहेत. चला तर आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया की नेमका याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. अनिश्चित काळामध्ये निश्चित यश मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे असणं गरजेची आहे ती म्हणजे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रायोरिटीज. आता हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. मला सांगा, एकदम सॉफ्ट रोडवर सायकल चालवणे आणि एकदम खडकाळ आणि डोंगराळ रोडवर सायकल चालवणे यात मोठा फरक आहे की नाही? नक्कीच आहे. मित्रांनो, येणारा काळ हा अनिश्चिततेचा काळ आहे. म्हणजे आपल्याला त्या खडकाळ आणि डोंगराळ प्रदेशात सायकल चालवायची आहे. बट दॅट इज नॉट द प्रॉब्लेम ऍट ऑल. हा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. आपण त्याच्यावर नक्कीच सोल्युशन हे काढणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की अनिश्चिततेच्या काळामध्ये आपल्याला आपले मूड्स मॅनेज करून सध्याच्या क्षणाला काय गरजेचं आहे याला महत्व देऊन त्याचा प्राधान्यक्रम ठरवून आपल्याला ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची. आणि जेव्हा आपण असं करू आपण नक्कीच यशाच्या जवळ पोहोचू. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की अनिश्चिततेच्या काळात घाई खूप जास्त होते. त्याच्यामुळे हे आधी करू का ते आधी करू, याच्यात डोकं लावू का त्याच्यात डोकं लावू, ही परिस्थिती सगळ्यांवरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अति व्याकुळ आणि अति उतावीळ होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा की एका वेळेस एक काम आणि एक पूर्ण झालं की दुसरं काम या पद्धतीनं केलं तर आपण खूप सारे प्लॅन्स, खूप सारे प्रोजेक्ट्स, खूप साऱ्या गोष्टी सहजरित्या पूर्ण करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, हे करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत प्रायोरिटीज. आपल्याला ठरवावं लागणार आहे त्याचा प्राधान्यक्रम. कोणतं जास्त महत्वाचं, अति महत्वाचं, कमी महत्वाचं आणि महत्वाचं, यामधला डिफरन्स आपल्याला कळायला लागला की आपण ऑटोमॅटिकली त्याला तितका वेळ देऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं, आपण लेस प्रायोरिटी वाली गोष्ट घेतो, त्याला सगळ्यात आधी वेळ देतो आणि महत्वाचा मौल्यवान वेळ आपल्या हातातून निघून जातो आणि आपण मग नंतर चांगल्या कामाला किंवा महत्वाच्या कामाला आपल्याकडे वेळ मिळत नाही, परिणामी आपल्याला अपयश येतं. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रायोरिटीज ही आपल्याकडे आवश्यक अशी बाब आहे आणि इथून पुढे आपल्याला प्लॅन्स हे प्रायोरिटीने इम्प्लिमेंट करायचे आहेत.
जेव्हा आपण असं करू डेफिनेटली आपण अनिश्चिततेच्या काळातही निश्चित यश हे मिळवूच. अनिश्चिततेच्या काळामध्ये निश्चित यश मिळवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रिबिल्ड युअर ट्रस्ट. मित्रांनो, सध्याचा काळ अत्यंत अनिश्चिततेचा आहे, पण लक्षात घ्या ही सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. अनिश्चिततेचा काळ हा ट्रस्ट रिबिल्ड करण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सुवर्ण काळ असा हा असतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की का लोक लोकल मार्केट सोडून ऑनलाईन मार्केटकडे वळले. त्याच्या मागचं प्रामुख्याने कारण हेच आहे की लॅक ऑफ ट्रस्ट इन लोकल मार्केट, आणि त्यामुळे ते ऑनलाईन कडे वळले. असे कित्येक दुकान आहेत जे आपल्या गल्लीत आहेत, पण आपण त्या दुकानात न जाता आपण पार दुसरीकडे कुठल्या तरी मॉलमध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो. हे काय आहे की हा इथे लॅक ऑफ ट्रस्ट आहे. तो व्यक्ती, तो व्यावसायिक तो ट्रस्ट क्रिएट करू शकलेला नाहीये. पण अनिश्चिततेचा काळ हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही गमावलेला ट्रस्ट हा रिबिल्ड करू शकता. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती ही आहे की रॉंग मार्केटिंगने किंवा निगेटिव्ह मार्केटिंगने, पुअर बिझनेस पॉलिसीजने किंवा फक्त प्रॉफिट सेंट्रिक बिझनेसने जो ट्रस्ट निघून गेलेला आहे तो ट्रस्ट तुम्ही रिबिल्ड करू शकता. हे सगळ्यात मोठा फायदा अनिश्चिततेच्या काळाचा आपल्याला होऊ शकतो आणि तो नक्कीच तुम्ही ही संधी साधली पाहिजे. इथे प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्या कस्टमर्सला द्यायचे आहेत. जितके जास्त बेनिफिट्स आपण देऊ तितका जास्त रॅपो त्यांच्याने आपल्यामध्ये क्रिएट होण्याची शक्यता आहे. दुसरी महत्वाची बाब की तुमच्या पॉलिसीज म्हणा किंवा तुमच्या बिझनेस रिलेटेड गोष्टी म्हणा, जितक्या जास्त फ्लेक्झिबल ठेवता येईल तितका जास्त फ्लेक्झिबल ठेवा. ते जितकं फ्लेक्झिबल राहील तितकं लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तुम्हाला संधी ते देतील. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्याला एक भाग नेहमी लक्षात ठेवायचा आहे ह्या अनिश्चित काळामध्ये, तो हा आहे की आज निर्माण केलेला ट्रस्ट हा तुमचा बिझनेस उद्या डबल करणार आहे. आज निर्माण केलेला ट्रस्ट हा तुमचा बिझनेस डबल करणार आहे. पण तुम्हाला प्रायोरिटी ही ट्रस्टला द्यायची, प्रॉफिटला नाही द्यायची. तुम्ही आज कमवलेला ट्रस्ट हेच तुमचं सगळ्यात मोठं प्रॉफिट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तेव्हा तेव्हा आपण अनिश्चित काळात देखील निश्चित यश मिळवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की एक आपलं पण क्रिएट होणं गरजेचं आहे, एक रॅपो क्रिएट करणं गरजेचं आहे. जेव्हा हा रॅपो क्रिएट होत नाहीत तेव्हा लोक आपल्या आसपासचा बिझनेस सोडून किंवा आपल्या आसपासचे क्लायंट सोडून कुठेतरी दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारा काळ हा अनिश्चिततेचा आहे. समस्या सगळ्यांकडेच आहेत, पण तुम्ही या गोष्टीमध्ये चेंजेस केले तर तुमचा ट्रस्ट रिबिल्ड होईल आणि तुमचा ट्रस्ट रिबिल्ड झाला म्हणजे बेनिफिट्स तुमचे आहेत. एक लक्षात ठेवा की आपल्याला प्रायोरिटी ही ट्रस्टला द्यायची आहे, प्रॉफिट्सला नाही. मी परत रिपीट करतो, तुम्ही रिबिल्ड केलेला ट्रस्ट हेच तुमचं येणाऱ्या काळातलं सगळ्यात मोठं प्रॉफिट असणार आहे. आणि ज्याच्याकडे हे प्रॉफिट आहे, ज्याच्याकडे हा प्लस पॉइंट आहे, तो नेहमी टॉपवरच जाणार. आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला देखील टॉपवरच जायचं आहे. मित्रांनो, ट्रस्ट वाढवण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली गोष्ट आहे की क्रिएट ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता क्रिएट करायची तुमच्या बिझनेसमध्ये, बिझनेस पॉलिसीजमध्ये, तुमच्या सेवांमध्ये, तुमच्या सर्व्हिसेसमध्ये. जितकी जास्त ट्रान्सपरन्सी असेल ना तितका जास्त ट्रस्ट हा तुमच्यावर क्रिएट होतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ट्रस्ट रिबिल्ड करण्यासाठी, ती फुलफिल युअर कमिटमेंट्स, वचनं पाळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, दिलेला शब्द पाळा. तुम्ही जर एखाद्या क्लायंटला हो म्हणालात तर कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही प्रकारातून तुम्हाला तुमचा हो हा खरा करून दाखवायचा आहे. त्याच्यासाठी कारण चालणार नाहीत. मग ही वचनं तुम्ही तुमच्या क्लायंट्सला दिलेली असतील, कस्टमरला दिलेली असतील, एम्प्लॉईजला दिलेली असतील, स्वतःला दिलेली असतील, ही कमिटमेंट्स तुम्हाला पाळणं गरजेचे. लक्षात ठेवा, प्रॉमिस आणि कमिटमेंट मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. मी कमिटमेंट बद्दल बोलतोय, प्रॉमिस बद्दल बोलत नाहीत. बिझनेसमध्ये प्रॉमिसेसने काम चालत नाही, कमिटमेंटनेच काम चालतं. म्हणून कमिटमेंट्स पाळा. तिसरी महत्वाची गोष्ट आपला ट्रस्ट रिबिल्ड करण्यासाठी,
तीही आहे की आपण क्रिएट करत असलेल्या ट्रस्टला पसरवण्याची मेहनत घ्या. म्हणजे लोकांना, कस्टमर्सला, क्लायंट्सला रिअलाइज करून द्या की तुम्ही त्यांची काळजी घेताय, खरोखर काळजी घेताय, नुसती ढोंग किंवा भास नाही. हे त्यांना रिअलाइज करून द्या. हे करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्यांचा विश्वास तुमच्यावर अधिक मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होतो. लक्षात घ्या, विश्वास निर्माण करायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही ते सहज करू शकता, कारण अनिश्चित काळामध्ये विश्वास निर्माण करणं ही अगदी सहज अशी गोष्ट असते. त्यामुळे या गोष्टीवर लक्ष द्या. हे 3 पॉइंट्स इम्प्लिमेंट करा आणि बघा, अनिश्चित काळात देखील तुम्ही निश्चित यश मिळवणार. अनिश्चिततेच्या काळामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे असणे गरजेचे आहे, ती म्हणजे मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस. तसं पाहिलं तर हा मॅनेजमेंट मधला सगळ्यात गोल्डन रूल आहे किंवा सगळ्यात मोठा गोल्डन रूल आहे, मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस. याचा अर्थ 1 लिटर दुधापासून 5 लिटर दूध बनवणे असा अजिबात नाहीये, किंवा 1 लिटर दूध पासून 5 लिटर चहा बनवणे असा अजिबात नाहीये. कोणतीही गोष्टीचा अर्थ एकदम टोकाला जाऊन आपल्याला घ्यायचा नसतो. आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की या अनिश्चित आणि आव्हानात्मक काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं काय गरजेचं आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा आहे. नंबर 1 की खूप काही गोष्टी करण्याचा, की नंबर 2 जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते करण्याचा. आपल्याला हा एक भाग सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. या अनिश्चिततेच्या काळामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीमधून खूप जास्त गोष्टी साधणं असंच फक्त महत्वाचं नसून, या घटकेला सगळ्यात जास्त करणं काय गरजेचं आहे, ते किती प्रमाणात करणं गरजेचं आहे हे जाणणं देखील महत्वाचा भाग आहे. बघा, तुम्ही ताजे उदाहरणं रतन टाटा झाले किंवा आनंद महिंद्राच्या कंपनीज बघा, त्यांची मेन प्रोडक्शन थांबवून ते काय जनरेट करतायत. कोणी पीपीई किट जनरेट करतंय, कोणी व्हेंटिलेटर्स जनरेट करतंय, तर कोणी हॉस्पिटलसाठी बेड्स तयार करतंय, तर कोणी हॉस्पिटल किंवा मेडिकल सेक्टरसाठी लागणारे इक्विपमेंट्स तयार करतायत. महत्वाचं काय की त्यांनी हे हेरलंय, हे जाणलंय की काय या मिनिटला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात करतात. म्हणून आपल्याला ही एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की आता सगळ्यात जास्त आवश्यक काय आहे, ते सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला हे करायचं आहे. आणि हे तुम्ही अगदी सहज करू शकता. आणि ही गोष्ट आपण जर जाणली नाही तर मात्र आपल्याला समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला काही वाचवायचं नाहीये, आपल्याला काही जपायचं नाहीये, आपल्याला युटिलाइज करायचंय. जी संसाधने, जे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत त्यांना युटिलाइज करायचंय. त्याच्यातून कसे मॅक्सिमम बेनिफिट्स तुम्ही मिळवू शकता याकडे लक्ष केंद्रित करायचंय. मित्रांनो, असं होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे कमी वेळ असेल, कमी पैसा असेल, कमी मनुष्यबळ असेल, कमी जागा असेल, कमी ताकद असेल, पण काहीही असो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक प्रण करायचा आहे आणि तो प्रण हाच आहे की मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीवर वर्कआउट कराल, डेफिनेटली तुम्ही अनिश्चिततेच्या काळात देखील निश्चित यश हे मिळवणारच. अनिश्चित काळात निश्चित यश मिळवण्यासाठी चौथी आवश्यक गोष्ट आपल्याकडे असणं गरजेची आहे, ती म्हणजे डबल युअर बोल्डनेस. आपण पाहिलं होतं सुरुवातीला की अनिश्चित काळामध्ये चौथा धोका निर्माण होतो किंवा असतो, तो म्हणजे भीतींचा. आपण फिअरलेस बनत नाही, आपण फिअरफुल बनतो आणि आपल्याला अजून समस्या भेडसावत राहतात. मी नेहमी म्हणत असतो, मोर द फिअर्स मोर द फेल्युअर्स. मग या फिअर्सला, या फेल्युअर्सला ओव्हरकम करून आपलं बोल्डनेस डबल करायचं तरी कसं. तर मला तुमच्या समोर काही उदाहरण मांडायचे. तुम्ही विचार करा, याच्यामध्येच तुमच्या असंख्य प्रश्नांची आणि असंख्य भीतींची उत्तर आहेत. मला सांगा, जेव्हा जपानने पोर्ट ब्लेअरवर हल्ला केला तेव्हा तिथले लोक कसे सावरले असतील. त्यानंतर अमेरिकेने जेव्हा जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा तिथले लोक कसे सावरले असतील. मला सांगा, जेव्हा असंख्य वेळेस मुघलांनी हिंदुस्थानावर हल्ले चढवले तेव्हा हिंदुस्थान कसं सावरलं असेल. किल्लारी, कच्छ आणि विविध ठिकाणी जेव्हा विनाशकारी, प्रलयकारी भूकंप झाले तेव्हा तिथले लोक कसे सावरले असतील. फानी, कटरीना सारखे विनाशकारी वादळ आल्यानंतर तिथले लोक कसे सावरले असतील. ही विचार करणारी गोष्ट आहे की जेव्हा खूप साऱ्या ठिकाणी दंगली होतात, खूप सारं नुकसान होतं, तिथले लोक कसे सावरले असतील.
कित्येक ठिकाणी पूर येतात, पूर आल्यानंतर सगळं उद्ध्वस्त होतं, तिथले लोक कसे सावरले असतील. आपल्याला हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे, की इथे सगळ्यात महत्वाचं सिक्रेट आपल्या समोर आहे ते हे की आयुष्य आपल्याला नेहमी सावरण्याची संधी देत असतं. आता ही आपली पर्सनल चॉईस आहे की आपल्याला लक्ष सावरण्याकडे द्यायचंय का आपल्याला लक्ष भीतींकडे द्यायचंय. आपल्याला वेळ सावरण्यामध्ये घालवायचा आहे का आपल्याला वेळ भीतींमध्ये घालवायचा आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो, बिलीव्ह मी, सगळ्या भीती एका क्षणात पळून जातात आणि तुम्ही एकदम बोल्ड, एकदम फिअरलेस त्या ठिकाणी बनता. भीतीचं मुख्य कारण आहे ते म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. एखाद्या गोष्टीमध्ये नॉलेज नसणं किंवा कमी नॉलेज असणं. तर ही जर गोष्ट आपल्यासमोर अत्यंत स्पष्टपणे समोर आहे तर आपलं हे काम बनतं की आपण ती उणीव पूर्ण करावी. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर एक्सपर्ट्स लोकांची ऍडवाइस घ्या, प्रॉपर काउन्सिलिंग घ्या, प्रॉपर ट्रेनिंग घ्या, तुमची उणीव भरून काढा आणि उणीव भरून तुम्ही परत कामाला लागा. मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते म्हणून मी ती करत नाही म्हणून तुम्ही जर थांबून बसत असाल तो मग जो डर गया वो मर गया, या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काहीच होऊ शकत नाही. पण मी परत रिपीट करतो, आयुष्य तुम्हाला सावरण्याची संधी देत असतं, दरवेळेस सावरण्याची संधी देत असतं. कोरोना क्रायसिस मध्ये देखील तुम्हाला सावरण्याची संधी आहे. तुम्हाला फक्त ती साधायची आहे. घाबरत बसून, टेन्शन घेऊन, चिंता करून तुम्हाला यश मिळणार नाही. ज्या मोमेंटला तुम्ही भीतींना बाजूला सारता तुम्ही यश हे हमखास मिळवता. म्हणून अनिश्चित काळामध्ये निश्चित यश तुम्हाला जर मिळवायचंय ना तर तुम्हाला तुमचं बोल्डनेस डबल करावंच लागेल. तुम्हाला भीतींवर काम करावंच लागेल. त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या, एक्सपर्ट ऍडवाइस घ्या. जे शक्य आहे, जे गरजेचं आहे ते घ्या आणि आगेकूच करा. अँड बिलीव्ह मी, यू विल डेफिनेटली अचीव्ह सक्सेस. तर मित्रांनो, अनिश्चित काळात निश्चित यश मिळताना जे 4 प्रॉब्लेम्स सगळ्यात जास्त येतात ते आपण पाहिले होते. त्यातला पहिला प्रॉब्लेम होता अनेबल टू इम्प्लिमेंट, दुसरा प्रॉब्लेम होता अनेबल टू ट्रस्ट, तिसरा प्रॉब्लेम होता अनेबल टू कॉन्सन्ट्रेट आणि चौथा प्रॉब्लेम होता अनेबल टू बी फिअरलेस. या 4 प्रॉब्लेम्सला आपण 4 सोल्युशन्सने काउंटर करतोय. त्यातलं पहिलं सोल्युशन होतं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रायोरिटीज, दुसरं सोल्युशन होतं रिबिल्ड युअर ट्रस्ट, तिसरं सोल्युशन होतं मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस आणि चौथं जे सोल्युशन होतं ते म्हणजे डबल युअर बोल्डनेस. मित्रांनो, ह्या 4 की क्वालिटीज, या 4 की गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली अनिश्चिततेच्या काळातही तुम्ही निश्चित यश हे मिळवू शकता. पण तुम्हाला या 4 प्रॉब्लेम्सवर आणि या 4 सोल्युशन्सवर बारकाईने विचार करायचा आहे. तर यावर तुम्ही विचार करा. तुम्हाला या संदर्भात काही अजून अडचण असली, काही प्रश्न असले तर किंवा काउन्सिलिंग पाहिजे असेल, काही विशिष्ट ट्रेनिंग पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा. जी शक्य मदत असेल ती डेफिनेटली मी तुम्हाला करणार आहे. त्याबद्दल काहीही चिंता बाळगू नका. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की अनिश्चित काळात निश्चित यश हे कसं मिळवलं जातं. तर यामध्ये मिळालेल्या टिप्सचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुम्हाला 100% यश मिळेल अशी मी इच्छा व्यक्त करतो. थँक्यू.